जिल्ह्यातल्या बातम्यांना आपण आता सुरुवात करणार आहोत आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून। पुण्यामध्ये अवकाळी पावसामुळे फळभाज्यांचं नुकसान झालं, त्यामुळे मार्केट यार्डमधल्या घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक कमी झाली आहे। वांगी, भेंडी, हिरवी मिरचीच्या दरामध्ये 5 ते 10% घट झाली आहे। अन्य फळभाज्यांचा दर स्थिर आहेत अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून। नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या परराज्यातल्या भाविकांना नको ते दर्शन असं म्हणण्याची आता वेळ आली। दर्शनासाठी दलाल एजंट हे 3,000 रुपये मागत असल्याच्या तक्रारी काही भाविकांनी केलेल्या आहेत। नाशिकमध्ये एका युवतीला नोकरीचा आमिष दाखवत 5 लाखांचा गंडा घातला। या प्रकरणात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींनी नामांकित ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्मचा गैरवापर करत फसवणूक केली।